नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तर आता आम्ही चाललो आहे मूवीला. तर 12चा मूवी आता ऑलमोस्ट 11:53 झाले. चुप हो जा, सातवीं फेल. चुप. तरी ह्याचं आवरलेलं नव्हतं आणि आता पोहोचणार का लेट होणार बघू आता. फक्त ह्याचं आवरायचं होतं आणि गोगोचं आवरायचं होतं. तर गोगोचं तर काय आवरलेलं नाही, फक्त आंघोळ घातली आणि दिला मला. बाकी सगळं मी त्याचं आवरलं. गोगोचं खाणं पिणं नाश्ता, तिकडे नेण्याचं काहीतरी थोडंफार, फ्रुट्स कट करा, हे करा ते करा, सगळं मी घेतलंय. आणि ह्याने फक्त स्वतःची आंघोळ केली बस. तरी पण ह्याला लेट आता तेवढं आंघोळ घातली फक्त, ती पण अशी की हा चला फटाफट वाढली, अशी पूर्ण प्रॉपर आंघोळ नव्हती घातली. जर आता पिक्चरचा स्टार्टिंग जी आहे ना ती जर चुकली असेल तर रिटर्न मूवी काय कळणार आहे. तर मी सांगितलं का आम्ही छावा बघायला चाललोय. गोगोचा फर्स्ट मूवी आहे त्यामुळे आम्ही इथे बघा त्याच्या कानात कापूस घातलाय आणि हे पण केलंय. कापूस घातलेला आहे आणि कॅप पण घेतली आहे. मला ते खरं मागवायचे होते, खूप दिवसापासून माझं चाललेलं ते कानाचं जे येतात लहान मुलांना आवाजापासून, पण ते मी एकदा मागवलेले तर ते काही व्यवस्थित आले नाही, तुटलेले आले. तर मी रिटर्न केले. त्यानंतर मी मागवलेच नाही, काय माहिती का, पण नाही मागवले मी. सो ते पण नाही मागवले. तर आता काहीतरी जुगाड करून त्याला आम्ही मूवीला बसवणार आहे. सो तो तिथे बसला तर ठीक, नाही तर आम्हाला रिटर्न यावं लागेल. पण गोगोचा फर्स्ट मूवी आहे हा, तो पण छावा. ये बघू आम्ही पोहोचतोय की नाही. तसा थिएटर जवळच आहे, आम्ही जवळच्या इथे चाललो कारण की गोगो बसतोय नाही बसतोय काही माहिती नाही. सो इथलंच जवळचं जे आहे थिएटर सिनेमा हॉल, तर आम्ही तिथे चाललो. 12:04 आम्ही पोहोचलोय आणि पण पिक्चर चालू झालाय ना नाहीये. ये गोगो बघा माझी मूवीला आली आहे. गोगो तिथे आवाज असणार, ओके, खूप घाबरायचं नाही. गोगोला आता झोप आली. तर मग रवी, कसा वाटला मूवी? एक नंबर. खरंच म्हणजे आपलं छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास अख्ख्या जगाला कळावा अशी माझी तर इच्छा आहे. सगळ्या जगाला पाहावा. तर तुम्ही पण नक्की पहा. खूप 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 मस्त मूवी आहे. आणि वाट पाहत होतो मूवीची. 2-3 दिवस अगोदरच तिकीट बुक केलेलं, तरी सुद्धा आम्हाला तिकीट भेटलं नव्हतं. लास्ट 3-4 सीट होते. आम्हाला कुठली प्लेस भेटेल तिथे बसू म्हटलं, पण पाहायचा होता. 14 फेब्रुवारीलाच पाहायचा होता. मला वाटलं म्हणून आम्ही सिम्पल वाल्याच थिएटर मध्ये गेलेलो की खूप जिथे आवाज पण नसेल किंवा लॉंग डिस्टन्स पण नसेल. जर त्याने त्रास दिला तर आम्ही घरी यायच्या तयारीतच गेलेलो. आपण तो परफेक्ट 5 मिनिटांनी पोहोचलो. पण तो अजिबात त्याने त्रास नाही दिला, त्याने एन्जॉय पण केला. मी तुम्हाला क्लिप दाखवतो. किती शांत बसला. कसं वाटतंय तुला? कसं वाटतंय गोगोला? नाही इथे उलट बरोबर झालं. एसी खाली हवा मला. कसं सगळीकडे मी जास्त काही रेकॉर्ड नाही केलं, थोडंसं केलं की बाकी सगळ्यांना पण डिस्टर्ब नको. आणि एक मूवी असा होता ना की
त्याच्यावरून लक्ष त्याच्याकडे देणं असं होतं. पण तो छान झोपला, त्याने छान केलं. मला त्याचं होतं की त्याला कानाला खूप त्रास होतोय की नाही. मी 2-3 केस ऐकलेल्या की खूप मोठ्या आवाजाने त्रास होतो, पण ओके त्याला नाही झालं. मला तर मध्ये आधी इंटरव्हल मध्ये वगैरे मी त्याला आवाज येत होते, गोगो गोगो, ऐकू येतं की नाही. पण माझ्याला काही रिॲक्ट नाही केलं. मी थोडी घाबरले. याने विचारलं तेव्हा त्याने रिॲक्ट केलं. सो तेव्हा असं वाटलं हा ठीक आहे, चलो ओके आहे, त्याला आवाजाचा जास्त त्रास नाही झाला. आम्ही कॉटन टाकलेलं कानात आणि कॅप घातलेली, बाकी तर काही नव्हतंच. मी ते घेऊन गेलेले, ते बर्ड्स असतात नाही का, ते काय म्हणतात त्याला, इयरबड्स. नाही इयरबड्स नव्हते ते, त्याचे चपटे करून ते स्पंज सारखं फुकतं ते इयरबड्स. ते कान साफ करतात ते हे नाही मला इयर प्लग. हा इयर प्लग. इयर प्लग, पण त्याचा काही फायदा नाही झाला. त्याच्या कानात बसतही नव्हतं. मी आपला सेफर साईड घेऊन गेलेले. आणि खूप सुंदर मूवी आहे, नक्की पहा. गोगोने पण पाहिला. त्याने गाण्यावर थोडासा डान्स पण चालू होतो त्याचा. असं सगळ्यांनी पाहावा असा मूवी. हो एकदम सगळ्यांनी पाहावा. आणि काय महाराजांचा इतिहास. आणि अख्ख्या थिएटर मध्ये सगळे रडत होते, सगळे. तू रडला किती? ऑटोमॅटिकच पाणी येत होतं. तो शेवटचा महाराजांना जेव्हा पकडतात वगैरे ना, मला अजून पण आठवलं की हे होतंय असं लहानपणी वाचलेलं बुक मधलं वगैरे सगळं असं आठवत होतं. खूप सुंदर मूवी आहे, नक्की पहा. आणि गोगोने पण पाहिलाय. गोगोचा फर्स्ट मूवी छावा आहे. हेच मला खूप छान वाटतंय. त्यालाच काही समजलं काही नाही माहिती नाही, पण त्याला थोड्या गोष्टी समजतात. सो पहिला मूवी त्याला समजू न समजू छावा बघितलाय बास. मला पण तुमच्या दोघांसोबत पाहायचा होता. मी नव्हते जाणार. मी बोललेलो गोगोमुळे की नको म्हणून, पण ह्याला पाहायचंच होतं. ह्याला बोललेलं तू जा तुझ्या फ्रेंड सोबत, तू प्लॅन कर. पण हा बोलला नाही चल, तो नाही राहिला की रिटर्न येऊ वगैरे. पण जाऊ म्हणून आम्ही गेलो, नाहीतर असं काही माझा प्लॅन नव्हता. तर थँक्यू. याच्यामुळे माझं मूवी बघणं झालं. आणि तुम्ही पण नक्की पहा. चलो बाय, गुड नाईट. बाय. गुड नाईट.